गडचिरोलीला पोलाद सिटी ही नवीन ओळख मुख्यमंत्री देणार असतील तर त्यांचं स्वागत। गडचिरोलीमध्ये संविधानाचं राज्य येत असेल तर फडणवीस कौतुकासाठी पात्र। सामनाच्या अग्रलेखामधून फडणवीसांचं कौतुक। गडचिरोलीमध्ये विकासाची गंगा येणार असेल तर कौतुकच। संजय राऊतांची फडणवीसांवरती स्तुती सुमनं। आधीच्या पालकमंत्र्यांनी गडचिरोलीमध्ये खंडण्याच वसूल केल्या। राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। सामनामध्ये केलेल्या कौतुकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांनी मानले आभार। सामनाच्या अग्रलेखामधून आज मुख्यमंत्री फडणवीसांचं करण्यात आलंय कौतुक। फडणवीसांचं कौतुक केल्यामुळे बावनकुळे यांनी मानले सामनाचे आभार। आमच्यासाठी आनंदाचा दिवस। सामना कधीतरी आमच्याबद्दल चांगलं लिहिल याची वाट बघत होतो। बावनकुळेंची प्रतिक्रिया। फडणवीसांचं कौतुक करण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल अभिनंदन। मात्र गडचिरोलीच्या विकासाचा पाया शिंदेंनी रचला होता तोच फडणवीस पुढे नेतायत। भुसेंचं वक्तव्य। सरकार स्थापन होऊन 1.5 महिना झाला तरी अनेकांनी अद्यापही पदभार स्वीकारलेला नाही। मुख्यमंत्री एकटेच ॲक्शन मोडवरती दिसतायत। सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं कौतुक तर मंत्रिमंडळावरती टीकास्त्र। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांचा एकाच गाडीमधून प्रवास। सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाच्या ठिकाणी नायगावमधील हेलिपॅड ते स्मारक असा एकत्र प्रवास। नायगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना अभिवादन। यावेळी भुजबळांसह पंकजा मुंडे, अतुल सावे, अदिती तटकरे यांच्यासह इतरही अनेक मंत्र्यांची उपस्थिती। राजकीय घराणेशाहीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचा लढा। राज्यामधल्या सर्व प्रदेशाध्यक्षांना पाठवलं घराणेशाही मुक्त पक्षासाठी पत्र। विधानसभेला 237 उमेदवार घराणेशाहीतले, 50 उमेदवार नात्यामधले होते। घराणेशाहीवरून नाही तर कर्तृत्वामधून संधी दिली जावी असं भाजपचं धोरण। हेरंब कुलकर्णींच्या दाव्यावरती चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद घेण्याची शक्यता। अजितदादा पुण्यासह बीडचं सुद्धा पालकमंत्रीपद घेऊ शकतात। सरकारने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय नैतिकतेला धरून घ्यावा। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। बीड आणि परभणीसाठी माणुसकीच्या नात्यानं निर्णय व्हावेत असंही वक्तव्य। काँग्रेसच्या काळामध्ये दोष नसताना नैतिकता स्वीकारून मंत्री राजीनामे देत होते त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा। प्रणिती शिंदे यांची मागणी। महाराष्ट्राचा बिहार केला जातोय प्रणिती शिंदेंची टीका। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली हे बीडमध्ये स्थळ ठोकून आजही वाल्मिक कराडची सीआयडीकडून चौकशी। वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवरून संभाषण केलं होतं। खंडणीच्या प्रकरणी अटकेमध्ये असलेल्या विष्णू चाटेची चौकशीमधून कबुली। सीआयडीने न्यायालयामध्ये सादर केलेल्या अहवालामधली माहिती। भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी मार्च महिन्याचा मुहूर्त। जानेवारीमध्ये सदस्य नोंदणी तर फेब्रुवारी महिन्यामध्ये बूथ प्रमुख, तालुका प्रमुख आणि जिल्हाध्यक्षांची निवड। त्यानंतर होणार प्रदेशाध्यक्षांची निवड। अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात। मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यामध्ये झालेल्या परकीय गुंतवणुकीची आकडेवारी एक्सवरती पोस्ट। गौण खनिजाच्या संदर्भातील अधिकार आता फक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे। राज्यामधल्या वाळू माफियांवरती आळा घालण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय। ठाकरे गटानं केली पुण्यामधल्या 3 माजी नगरसेवकांची पक्षामधून हकालपट्टी। पक्ष ध्येय धोरणाच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर हकालपट्टी। या सर्वांनी नुकतीच घेतली होती फडणवीसांची भेट। भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ईव्हीएमचा घोटाळा केला। आमदार उत्तमराव जानकर यांचा आरोप तर उत्तम जानकर हे अपघातानं आमदार झालेत। विखे पाटील यांचा टोला। मंत्री जयकुमार रावल पदभार स्वीकारताच ॲक्शन मोडवर। राज्यामधील सोयाबीन खरेदीच्या संदर्भात मंत्रालयाचा कारभार स्वीकारताच अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा। छत्रपती संभाजीनगरचे आयुक्त जी श्रीकांत यांच्या बंगल्यावरती 1.5 वर्षामध्ये 14 कोटींची घरगुती वस्तूंची खरेदी। आमदार प्रशांत बंब यांनी उघड केली माहिती। आयुक्तांचं चौकशीचं आश्वासन। मालेगावमधल्या मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणाचा संबंध टेरर फंडिंगसोबत असल्याचा संशय। 255 खात्यांमधून तब्बल 379 कोटी विविध राज्यांमधून काढण्यात आले। घोटाळ्याची व्याप्ती तब्बल 1,000 कोटींची। ईडीला संशय। शिर्डी विमानतळावरून लवकरच नाईट लँडिंगची सुविधा सुरू होणार। सोलापूर मुंबई विमानसेवा सुद्धा लवकरच सुरू होणार। साईंच्या दर्शनाच्या नंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती।
मुंबई महानगरपालिकेचा 4 कंत्राटदारांसह गुणवत्ता व्यवस्थापन एजन्सी आणि उपअभियंत्यांना दणका. सिमेंट कॉन्क्रीट केलेल्या रस्त्यांवरती खड्डे पडल्यामुळे पालिकेकडून 3 कोटी 4 लाख रुपयांचा दंड. मुंबईमधल्या हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. मुंबईमध्ये सरासरी AQI 119 पर्यंत. महानगरपालिकेने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केल्यामुळे प्रदूषण कमी होण्यासाठी मदत. पश्चिम रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी 11 नवीन गाड्या. मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस, अहमदाबाद ते भुज नमो भारत रॅपिड रेल, वांद्रे टर्मिनस ते वेरावल एक्सप्रेसचाही समावेश. कल्याण डोंबिवलीसाठी अमृत योजनेच्या अंतर्गत 357 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मान्यता. त्यामुळे नव्याने समाविष्ट 27 गावांना सुरळीतपणे पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार. सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल होण्याची शक्यता. सीबीएसईची मानसशास्त्र आणि LLBच्या अभ्यासक्रमासाठीची सीईटीची परीक्षा एकाच दिवशी होती. सुधारित तारखा लवकरच जाहीर होतील. नव्या वर्षामध्ये नौदलाला मिळणार नवी युद्धनौका. विनाशिका आणि पाणबुडी 15 जानेवारीला होणार जलावतरण. या सोहळ्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहण्याची शक्यता. गाडी चालवताना वाहतूक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला आता डिजिटल कागदपत्र दाखवता येणार. वाहतूक विभागाचे प्रमुख अनिल कुंभारे यांनी जारी केले लेखी आदेश. पुण्यामध्ये 2 व्हीलर विकणाऱ्या शोरूम्सना हेल्मेट देणं सक्तीचं. वाढत्या अपघातांमुळे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय. 2 हेल्मेट्स देणं असणार बंधनकारक. नागपूरच्या एम्स रुग्णालयाला यकृत प्रत्यारोपणासाठी मंजुरी. अशी मंजुरी मिळणारं एम्स विदर्भामधलं पहिलं रुग्णालय. त्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा. 1 डिसेंबरमध्ये 1 लाखापेक्षा अधिक पर्यटकांची सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट. वर्षभरामध्ये 7 ते 8 लाख पर्यटक सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देतात. रब्बी पिकांसाठी उजनीच्या उजव्या आणि डाव्या कालव्यामधून अजूनही पाणी न सोडल्यामुळे शेतकरी हवालदिल. 8 दिवसामध्ये पाणी न सोडल्यास जलसमाधी आंदोलनाचा युवा सेनेचा इशारा. मुंब्रा इथे मराठी तरुणानं फळ विक्रेत्याला मराठीमध्ये बोलण्यासाठी सांगितल्यामुळे वाद. इतर फळ विक्रेते आणि स्थानिकांचा मराठी तरुणासोबत वाद. मराठी तरुणाच्या विरोधातच मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. छोटा राजन टोळीचा गुंड तब्बल 33 वर्षांनी गजाआड करण्यामध्ये मुंबई पोलिसांना यश. राजू विकण्या उर्फ विलास बाळाराम पवार अटक करण्यात आलेल्या गुंडाचं नाव. त्याच्यावरती विविध गंभीर गुन्हे दाखल. मुंबईतल्या धारावीमधील टी जंक्शन परिसरामध्ये ट्रेलरची पार्किंगमधल्या 5 ते 6 वाहनांना धडक. वाहनं खाडीमध्ये जाऊन पडली. अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी नाही. चालक पोलिसांच्या ताब्यात. नवी मुंबईमधल्या चांदपाडा डीमार्ट परिसरामध्ये गोळीबार. 5 ते 6 राऊंड फायर करून आरोपी बाईकवरून फरार. एपीएमसी मार्केटमधल्या कचरा कॉन्ट्रॅक्टरवरती गोळीबार. कुर्ल्यामध्ये मुलीनंच केली आईची हत्या. आई मोठ्या बहिणीवरती जास्त प्रेम करते. या रागामधून हत्या. मुलीनंच पोलीस स्टेशन गाठून दिली कबुली. ठाणे जिल्ह्यामधल्या अजनूप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावरती भर रस्त्यावरती प्राणघातक हल्ला. अज्ञातांकडून हल्ला झाल्याची माहिती. हल्ल्यामध्ये सरपंचाचे दोन्ही पाय तोडल्याची घटना. कल्याणमधल्या खासगी रुग्णालयामध्ये सरपंचावरती उपचार सुरू. मनमाडच्या कुंदलगाव शिवारामध्ये भरधाव ट्रक विहिरीमध्ये कोसळल्याची दुर्घटना. ट्रकचा मालक आणि क्लीनर बेपत्ता असल्याची माहिती. मुंबईच्या मालाड मालवडी चर्चजवळच्या गॅरेजमध्ये आग. व्हॅनिटी व्हॅनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती. ठाण्याच्या कॅडबरी जंक्शनजवळ मालवाहू कंटेनर उलटला. हायड्रॉलिक मशीनच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन विभागानं कंटेनर बाजूला केला. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवरती अज्ञातांकडून दगडफेक. सोलापूर जिल्ह्यामधल्या जेऊर जवळची ही घटना. सुदैवानं यामध्ये कोणीही प्रवासी जखमी नाही. पुणे विमानतळाजवळ दुचाकी आणि 4चाकी गाडीची समोरासमोर धडक. अपघातामध्ये दीर आणि भाऊजाईचा जागीच मृत्यू. इंदापूर तालुक्यामधल्या वालचंद नगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी आणि शेतीपंपाची चोरी करणाऱ्या 2 जणांना अटक. या आरोपींनी 6 गुन्ह्यांची दिली आहे कबूल. नाशिकच्या सिडको परिसरामध्ये दुचाकीचा अपघात. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात. अपघातामध्ये चालकाचा जागीच मृत्यू.
नाशिकमधल्या नायलॉन मांजा विक्रेत्यांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई. मांजा खरेदी तसंच विक्री करणाऱ्या 75 संशयितांवरती तडीपारीची कारवाई. सांगलीमध्ये सीएनजी घेऊन जाणारी गाडी उलटली. कराड विजापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या योगेवाडी गावाजवळची ही घटना. गाडी उलटल्यामुळे सीएनजीची गळती. भंडाऱ्यामध्ये ट्रॅक्टर उलटून मजुराचा मृत्यू तर चालक जखमी. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात घडला. गोव्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेल्या कर्नाटकमधल्या पर्यटकांचा तिलारी घाटामध्ये अपघात. चालकाचं कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे कार दगडावरती आदळली. कारमधील सर्वजण गंभीररित्या जखमी. अमरावतीच्या प्रभू कॉलनी परिसरामध्ये पतीकडून पत्नीची हत्या. मृतदेह घरामध्येच दडवून पती फरार. पोलिसांकडून तपास सुरू. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यामधल्या चिखला माईन्सजवळ 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता. वनविभागाची शोध मोहीम सुरू. अपहरण किंवा हिंस्र प्राण्यानं त्याची शिकार केली असावी अशी ही शंका. मुंबई गोवा महामार्गावरती भीषण असा अपघात. स्कॉर्पिओला टोईंग व्हॅनची जोरदार धडक. अपघातामध्ये 4घांचा मृत्यू. दोघे गंभीररित्या जखमी. बी रेल्वे स्थानक परिसरामध्ये अपघात घडला. अखेर रत्नागिरीच्या लांजा शहरामधील बांधकामं पाडण्यासाठी सुरुवात. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये अडथळा ठरणारी बांधकामं पोलीस बंदोबस्तामध्ये पाडण्यासाठी सुरुवात. राज्यामध्ये थंडीने पुन्हा एकदा जोर धरला. गुरुवारी किमान तापमानाचा पारा 13.4 अंशांपर्यंत घसरला. उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा प्रभाव अधिक जाणवणार. हवामान खात्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.